विठ्ठल माझी माय आम्हा सुखावणे काय, घेतो अमृताची धनी प्रेम वोसंडले स्तनी, क्रीडो वैष्णवांच्या मेळी करू आनंदाच्या जळी, तुका म्हणे कृपावंत ठेवी आम्हा पाशी चित्त। माय माऊली विठ्ठलाच्या भक्तीत लीन तुकोबांनी विठू भक्तीची महती आपल्या अभंगातून सांगितली। या अभंगांनी भक्तांना विठू माऊलीचा लळा लावला। विठू माऊलीच्या दर्शनासाठी आसुसलेला भक्त विठुरायाच्या भक्तीत लीन होतो। या भक्ताची तृष्णा माऊली आपल्या कृपा प्रसादाने शांत करते। विठ्ठलाच्या भक्तीचं प्रतीक असलेलं आणि विदर्भाची पंढरी म्हणून ओळखलं जाणारं धापेवाडा हे तीर्थक्षेत्र श्रद्धा आणि आस्थेचा संगम आहे। विठू माऊलीच्या दर्शनासाठी वर्षभर इथं भाविकांची रीघ असते। पंढरपुरात जेव्हा आषाढी एकादशीची महापूजा आणि यात्रा पार पडते, त्यानंतर श्री विठ्ठल आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी विदर्भातील धापेवाडा इथं येतात अशी आख्यायिका आहे। यामुळेच धापेवाडा हे माऊली भक्तांसाठी श्रद्धेचं ठिकाण आहे। विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील बेला या गावी 1657 साली जन्मलेले श्री कोलबा स्वामी विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते। ते दरवर्षी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात। विठ्ठलाच्या आज्ञेने श्री कोलबा स्वामी चंद्रभागेच्या तीरावर धापेवाडा इथं निवासासाठी आले अशी ही एक आख्यायिका आहे। सुमारे 300 वर्षांपूर्वी बांधलेल्या धापेवाड्यातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात स्थापित विठ्ठलाची मूर्ती स्वयंभू आहे। ही मूर्ती याच परिसरातील एका विहिरीत आढळून आली होती। मूर्तीची प्राण प्रतिष्ठा इसवी सन 1741 मध्ये करण्यात आली। यानंतर सुमारे 1092 वर्ग मीटर परिसरात मंदिराचं बांधकाम करण्यात आलं। धापेवाडा मंदिर विदर्भातील एक प्रमुख तीर्थस्थळ आहे। इथं दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात। मात्र आषाढी आणि कार्तिकी एकादशीला इथं सुमारे 4 ते 5 लाख भाविक विठू माऊलीचं दर्शन घेतात। दर्शनासाठी भाविकांचा हा ओघ बघता तीर्थस्थळ आणि पर्यटनाच्या दृष्टीनं या तीर्थक्षेत्राचा विकास आता होऊ घातला आहे। नागपूरचे खासदार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांचं मूळ गाव धापेवाडा। या गावाशी त्यांची नाळ जुळलेली आहे। या गावात त्यांचं बालपण गेलं, त्यामुळे गावातील मंदिर, तिथे येणाऱ्या भाविकांच्या समस्या आदी बाबींशी ते अवगत आहेत। या गावाचा तीर्थस्थळ आणि पर्यटन स्थळ म्हणून विकास व्हावा हा विचार अनेक वर्षांपासून त्यांच्या मनात होता। त्यामुळे देशभरातील धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांच्या विकास कार्यक्रमाअंतर्गत नितीनजी गडकरी यांनी धापेवाडा परिसराच्या विकासाची योजना आखली। भक्तांची मागणी लक्षात घेता आता धापेवाडा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसराच्या चौफेर विकासाचा आराखडा महाराष्ट्र शासनाकडे पाठवला आहे। त्याचा सातत्याने राज्य सरकारकडे पाठपुरावा केला आहे। तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आराखड्याच्या मंजुरीसाठी विशेष प्रयत्न करत 164.61 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला 10 ऑक्टोबर 2024 रोजी मंजुरी दिली। त्यामुळे आता धापेवाडा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसराचा कायापालट होणार आहे। या विकास आराखड्याअंतर्गत 3413.16 चौरस मीटर परिसरात विठ्ठल मंदिराचं पुनर्निर्माण करण्यात येणार आहे। सध्या अस्तित्वात असलेल्या गर्भगृहाचा आकार वाढवण्यात येणार आहे। वारकरी प्रदक्षिणा मार्ग मोठा करण्यात येणार आहे। मंदिराच्या चौफेर बाजूने प्रार्थना मंदिर, विश्रामगृह, प्रतीक्षालय आणि अन्य धार्मिक उपक्रमांच्या दृष्टीने सभागृह विकसित करण्यात येणार आहे। मंदिराच्या आत सुद्धा धार्मिक कार्यक्रम आयोजनाच्या दृष्टीने एक भव्य सभागृह साकारण्यात येणार आहे। लगतच 1514 चौरस मीटर क्षेत्रफळात बांधण्यात येणाऱ्या प्रशासकीय भवनातून मंदिराचा कारभार चालणार आहे। याच प्रशासकीय भवनात VIP लाउंज, अन्नछत्र, देणगी काउंटर, प्रशासकीय कार्यालय, सभागृह, प्रथमोपचार कक्ष, हिरकणी कक्ष, प्रसाद वितरण केंद्र, स्वयंपाकघर आणि प्रसाधन गृहासारख्या आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। लगतच कोलबा स्वामी मंदिराचं बांधकाम करण्यात येणार आहे। या मंदिर परिसरामध्ये 28 भक्तगण क्षमतेचं भक्त निवास आणि 350 क्षमतेचं बहुउद्देशीय सभागृह बांधण्यात येणार आहे। चंद्रभागा नदीच्या काठावर श्री कोलबा स्वामी यांचा 51 फूट उंच पुतळा देखील बांधण्यात येणार आहे। धापेवाडा इथं दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना अडचण होऊ नये म्हणून अनेक सोयी सुविधांचा विस्तार करण्यात येतोय। मंदिरापर्यंत सरळ पोहोचण्यासाठी चंद्रभागा नदीवर नव्या पुलाचं निर्माण करण्यात येणार आहे। तर रथ परिक्रमेसाठी 2 मोठे पूल प्रस्तावित आहेत।
भक्तांच्या वाहनांसाठी अद्ययावत वाहनतळाची निर्मिती सुद्धा विकास आराखड्याचा एक भाग आहे। या वाहनतळ व्यवस्थेअंतर्गत 20 बस, 150 चारचाकी वाहनं आणि 500 दुचाकी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग झोन बनवण्यात येणार आहेत। ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना मंदिरापर्यंत सहजरित्या पोहोचण्याच्या दृष्टीनं इलेक्ट्रिक वाहन सेवा सुरू करण्यात येईल। मंदिर परिसर सौर ऊर्जेनं प्रकाशमान करण्याचं या विकास आराखड्यात प्रस्तावित आहे। या अंतर्गत सुमारे 450 किलोवॅट क्षमतेची रूफटॉप सौर ऊर्जा यंत्रणा इथं बसवण्यात येणार आहे। यामुळे विजेची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे। धापेवाड्यातील हे मंदिर चंद्रभागा नदीच्या काठावर आहे। या नदीचं सौंदर्य सुद्धा आता खुलणार आहे। चंद्रभागा नदीच्या स्वच्छतेसाठी 89 लाख रुपये खर्चाची स्वच्छता आणि पुनर्जीवन योजना तयार करण्यात आली आहे। नदीत कित्येक वर्षांपासून 2 किलोमीटर पर्यंत जमा झालेला गाळ या योजनेअंतर्गत काढण्यात येणार आहे। यामुळे पुराच्या समस्येतून मुक्ती मिळेल आणि जमिनीच्या पाणी पातळीत सुद्धा वाढ होईल। नदीला सुरक्षा भिंत आणि घाटाचं बांधकाम देखील करण्यात येणार आहे। नदी किनाऱ्यावर भक्तांना स्नान आणि अन्य धार्मिक विधी करण्याच्या दृष्टीनं आवश्यक त्या सोयी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। या अंतर्गत अस्थि विसर्जन कुंड, मुंडन शेड, पूजा शेड, स्वच्छतागृह, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र चेंजिंग रूमचं बांधकाम करण्यात येणार आहे। लहान मुलांना खेळण्याच्या दृष्टीनं बगीचा, स्पीकर आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह पथदिवे, कारंजे हे देखील परिसराचं वैशिष्ट्य राहणार आहे। धापेवाडातील चंद्रभागा नदी ही विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसराचा अविभाज्य भाग आहे। त्यामुळे या नदीचं संवर्धन करण्याकरता भूमिगत गटार योजना या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे। 40.9 कोटी रुपये खर्चून सीवेज ट्रीटमेंट प्लांट आणि भूमिगत गटार तयार करण्यात येईल। या अंतर्गत 19.22 किलोमीटर लांबीची पाईपलाईन, 631 मॅनहोल, वेटवेल आणि रॉ सीवेज पंप हाऊस बांधकामाचा समावेश आहे। त्यामुळे चंद्रभागा नदीची स्वच्छता होईल आणि नदीचं पाणी दुसऱ्यांदा उपयोगात आणता येईल। नामदार नितीनजी गडकरी यांच्या पुढाकारानं धापेवाडा विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा हा विकास आराखडा लवकरच मूर्त रूप घेईल यात तिळमात्र शंका नाही। विदर्भातील तीर्थस्थळांचा विकास आणि सांस्कृतिक ठेवा जपण्याच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे। दर्शन विठ्ठलाचे घेता येऊन वारीत पंढरी, माता रखुमाई सोबती पिता भेटेल माहेरी। विठ्ठल विठ्ठल बोला विठ्ठल विठ्ठल, बोला विठ्ठल विठ्ठल, बोला विठ्ठल 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 विठ्ठल। पांडुरंग जय जय, 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 पांडुरंग जय जय।